नांदेडमध्ये ग्रीन कॉरिडॉर 43 वर्षीय रुग्णाला मिळाले नवजीवन। छत्रपती संभाजीनगरच्या ब्रेनडेड रुग्णाचे अवयवदान। नांदेड येथील श्रीगंगा हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपण यशस्वी। छत्रपती संभाजीनगर येथे अपघातात ब्रेनडेड झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे नांदेडमधील एका 43 वर्षीय रुग्णाला नवजीवन मिळाले आहे। ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून किडनी नांदेडपर्यंत आणून श्रीगंगा हॉस्पिटलमध्ये यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित 43 वर्षीय रुग्णाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने ते मागील काही दिवसांपासून डायलिसिसवर होते। प्रत्यारोपणासाठी त्यांची अधिकृत नोंदणी करण्यात आली होती। दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील एका ब्रेनडेड रुग्णाच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्यानंतर प्रत्यारोपणाची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली। दाता आणि रुग्णाचे रक्तगट तसेच आवश्यक वैद्यकीय तपासण्या पुणे येथे करण्यात आल्या। सर्व तपासण्या अनुकूल आल्यानंतर किडनी विशेष रुग्णवाहिकेद्वारे छत्रपती संभाजीनगरहून नांदेडकडे रवाना करण्यात आली। वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जसपालसिंग कोटीतीर्थवाले व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहतूक सुरळीत ठेवत ग्रीन कॉरिडॉर यशस्वी केला। नांदेडच्या शिवाजीनगर येथील श्रीगंगा हॉस्पिटलमध्ये सुमारे 4 तास चाललेली गुंतागुंतीची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली। सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली। या शस्त्रक्रियेत डॉक्टर शहाजी जाधव, डॉक्टर कागणे, डॉक्टर संदीप गोरे, डॉक्टर पवार, डॉक्टर राठोड आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली। श्रीगंगा हॉस्पिटलमधील हे दुसरे यशस्वी किडनी प्रत्यारोपण असल्याची माहिती डॉक्टर शहाजी जाधव यांनी दिली। एका ब्रेनडेड व्यक्तीच्या अवयवदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते। त्यामुळे नागरिकांनी अवयवदानासाठी पुढे यावे असे आवाहनही डॉक्टर शहाजी जाधव यांनी केले। औरंगाबादमध्ये एका व्यक्तीचं ऍक्सिडेंट मृत्यू झाला होता, त्यामुळं तो ब्रेनडेड झाला होता। तर त्यांच्या फॅमिलीने ऑर्गन डोनेशनचा निर्णय घेतला। तर त्या निर्णयानंतर आमच्या हॉस्पिटलमध्ये वेटिंग लिस्टवर असणाऱ्या एका व्यक्तीचं, ज्याला किडनीचा प्रॉब्लेम होता, त्याला ती किडनी भेटणार आहे असं माहीत झालं। त्यानंतर आपण त्या पेशंटला इथं भरती केलं आणि ऑर्गन डोनेशनची जी प्रक्रिया असते, ग्रीन कॉरिडॉर थ्रू तिथली किडनी आमच्या हॉस्पिटलला घेऊन येणे, औरंगाबादपासून नांदेड इथं आणली आणि त्याचं सक्सेसफुली किडनी प्रत्यारोपण आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये केलेलं आहे। आता त्यामुळं त्या पेशंटला एक नवीन आयुष्य भेटणार आहे। तर त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की जर कोणी रुग्ण असेल ज्यांना किडनीचे प्रॉब्लेम आहेत, ज्यांना डायलिसिस चालू आहे आणि समोर चालून ज्यांना ट्रान्सप्लांटची गरज आहे आणि ज्यांच्या फॅमिलीमध्ये कोणी असं डोनर नाही की तो किडनी देऊन त्यांचं आयुष्य वाचू शकतो, तसं अशा रुग्णांनी योग्य हॉस्पिटल म्हणजे श्रीगंगा हॉस्पिटलमध्ये येऊन नाव नोंदणी करावी, जेणेकरून समोर चालून या अवयवदानाच्या चळवळीमधून त्यांना गरजू व्यक्तींना अवयवदान भेटू शकतं आणि त्यांना एक नवीन आयुष्य लाभू शकतं। तर बेसिकली एक ग्रीन कॉरिडॉर मुळे रुटीन 5-5.5 तास लागते, ग्रीन कॉरिडॉर मुळे तो कालावधी 1-3.5 तासाचा झाला। यापूर्वी आमच्या इथे 40 किडनी प्रत्यारोपण झालेले आहेत। त्याच्यातले मॅक्झिमम किडनी प्रत्यारोपण जो 38 किडनी प्रत्यारोपण हे फॅमिलीच्या जवळच्या नातेवाईकांनी आपल्या रुग्णांना किडनी देऊन केल्यामुळे ट्रान्सप्लांट झालेले आहेत आणि 2 किडनी प्रत्यारोपण हे एका मृत व्यक्तीने अवयवदान केल्यामुळं रुग्णांना ती किडनी भेटलेली आहे। तर अवयवदान ही आज काळाची गरज आहे, जेणेकरून एखाद्या गरजू व्यक्तीला एक योग्य आपला अवयव मिळू शकतो आणि त्यांना नवीन आयुष्य मिळू शकतं। ते आम्हाला पण माहित नाही, ठीक आहे ना, ते कोणी सांगत नाही। हा, ते इथं ते नाही सांगू।